रामकृष्ण हरी मंडळी, उद्या आषाढी एकादशी, आज दशमी, आज शेवटचा मुक्काम असतो वाखरीचा। तो उठून पालखी पंढरपुरात जाणार असते। पंढरपूर ते वाखरी अंतर जवळ, त्यामुळे दोन्ही पालख्या या वाखरीला दिवसभर थांबतात। त्याचबरोबर त्यांची भावंड म्हणजेच निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या पालख्या पंढरपुरातून वाखरीला स्वागतासाठी येतात। पण त्याच्याबरोबर एकनाथ महाराज आणि नामदेव महाराजांची पालखी देखील स्वागतासाठी येते। अशा 7 पालख्यांनी श्रीमंत झालेली वाखरी भाविकांनी ओसंडून वाहिली, तर त्यात नवल ते काय। आज इथना पालखीतना वारकरी धावत सुटतात ते पंढरपूरच्या दिशेला, त्याला वाखरीचा धावा असं म्हणतात। आज ही धाव शेवटची। उद्या पांडुरंगाचे चरण देखले की धावणारं चंचल असलेलं मन हे स्थिर होणार असतं। आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, असं महाराज त्यामुळेच म्हणतात। या पालख्या तिन्ही सांजेला, सातीच्या साती पालख्या तिन्ही सांजेला पंढरपूरच्या वेशीवर येतात। तिथना शितोळे सरकार पालखीतना पादुका हातामध्ये घेतात। तिथून माऊलींच्या पादुका हातामध्ये घेऊन चालत पंढरपुरात प्रवेश करतात आणि पादुका मंदिरामध्ये त्या पादुका घेऊन जातात। आणि रात्रीचा दशमीचा विसावा ही सर्व पालख्यांची पंढरपुरातच असते।